वरती आपल्याला पाहायला मिळतोय। आजचा 10वा दिवस शेवटचा दिवस असेल। या शेवटच्या दिवसातील सेमीफायनल क्रमांक 1 आपल्या समोर। यावेळी देखील हा बॉल उचलून मारलाय सरळ हवा के साथ साथ घटा के संग संग रमेश शिराळे स्पेशल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर परार मिळेल षटकार। आदरणीय VW सर यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी। आणि थर्ड अंपायर यांनी फ्रंट फुटचा नो बॉल चेक करण्यासाठी ते मागणी केली आहे पंचांनी। तर आता थर्ड अंपायर इन ऍक्शन असतील। आणि चांगली पंचगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आतापर्यंत। फेअर बॉल असेल, तिसरे पंच यांच्याकडून फेअर बॉल घोषित केला आणि परंतु काय फटका सजवला होता रमेश शिराळे यांनी। 9 बॉल मध्ये 35 धावा रमेश यांच्या बॅट मधून। सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये घातक फलंदाजी। आडव्या बॅटने रमेश शिराळे यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये SQ RQ ZQ बुक्कीट टेंगुळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर परार मिळेल षटकार। आदरणीय डॉक्टर हेमंतजी सपकाळ साहेब यांच्या माध्यमातून या षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय। कमालीची कामगिरी रमेश शिराळे यांच्या माध्यमातून हल्ला चढवलाय नकुल यांच्यावरती। नकुल यांनी आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती या स्पर्धेमध्ये, परंतु त्यांची इकॉनॉमिकल गोलंदाजी बिघडून टाकली आहे। रमेश यांनी मागील 2 बॉलवरती हल्ला चढवलाय। 40 धावा धावफलकावरती रमेश शिराळे यांचा क्लास। आलाय तिसरा आलाय रमेश यांच्या बॅट मधून दे घुमा के स्टाईलने बॉल वाईड इज लॉंग ऑनला बाउंड्री लाईनच्या बाहेर होईल परार। धावा मिळतील 4। लागोपाठचा हा तिसरा षटकार आलाय रमेश यांच्या बॅट मधून। हल्ला चढवलाय नकुल यांच्यावरती आणि सातत्याने नकुल आणि रमेश एकाच संघात खेळत असतात, परंतु आज विरुद्ध खेळत असताना खोलवर टप्प्याचा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार। आणि षटकार घोषित केलाय। चौथा षटकार लागोपाठचा चौथा षटकार येते। यावेळी बॉल बाउंड्री लाईनच्या आत पडला असता, परंतु क्षेत्ररक्षकाकडून झाली चूक आणि षटकार। मैदानामध्ये हल्ला चढवलाय, भर दिवसात चमक दाखवतोय शिवनगरी जळगाव सपकाळ मध्ये रमेश शिराळे या मैदानावरती। पाचवा लगातार 5वा आणि या 6 धावेसोबत अर्धशतक पूर्ण केले ते फलंदाज रमेश यांनी। लागोपाठचे 5 षटकार। 5वा षटकार लावलाय या सामन्यामध्ये, लगातार 5 षटकार। वसंत मोरे जे बॅटर आहेत साथीदार त्यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक। लगातार 5 षटकार 12 बॉल मध्ये 53 धावा पाहायला मिळाल्या आतापर्यंत। बॅटर रमेश यांच्या माध्यमातून 5वा षटकार आलाय।